रिअल इस्टेट गुंतवणूक म्हणजे काय, तर आजच्या एपिसोडमध्ये आपण रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट बद्दल जाणून घेणार आहोत की रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट म्हणजे एक्झॅक्टली कशी असते, का करायची असते, कुठे करायची असते आणि रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट मध्ये काय काय येतं. आपण ह्या सगळ्यांबद्दल दिलखुलास चर्चा करणार आहोत. आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, पेजला फॉलो केलेलं नसेल तर आत्ताच करून घ्या, कारण का मी पुढच्या काही एपिसोडमध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीची इन्फॉर्मेशन देणार आहे की जे आपल्या भविष्यासाठी उपयोगी ठरू शकते. चला मग मित्रांनो, आज आपण जाणून घेऊयात की आपण रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट बद्दल की रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय. रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट म्हणजे हे बघा, सोन्याला आपण रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट्स म्हणतो. रिअल इस्टेट की जे तुम्ही स्वतःजवळ ठेवू शकता, कॅरी करू शकता आणि तुम्हाला गरज पडलीच तर याला विकून तुम्ही पैसे सुद्धा याचे बनवू शकता. तर रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट म्हणल्याच्या नंतर आपल्याकडे काही ऑप्शन आहेत. त्यातला पहिला ऑप्शन असा की ऍग्रिकल्चर शेती, ज्याला आपण म्हणतो. शेती म्हणजे शेतीला एक जमीन आपण घेऊ शकता, त्याच्यामध्ये शेती करून पैसे बनवू शकता. दुसरं ओपन प्लॉट्स किंवा त्याला तुम्ही ओपन लँड सुद्धा असं म्हणू शकता की चांगल्या शहरामध्ये किंवा चांगल्या ठिकाणी जर आपल्याला चांगल्या पद्धतीनं त्याच जमिनीमध्ये जर आज जर समजा आपण 1 लाखाला घेतली, पुढच्या 5 वर्षामध्ये तिथे 10 लाख 20 लाख होणार असतील, गव्हर्नमेंटचे काही प्रोजेक्ट किंवा अशा काही गोष्टी जर तिकडच्या भागात जाणार असतील, कुठेही आपण जिकडे जागा पाहतोय, तर आपण ओपन लँड मध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करू शकतो. तिसरा ऑप्शन याच्यामध्ये मी सांगू शकेल की तुम्ही चांगल्या लोकेशनला घरं घेऊ शकता किंवा फ्लॅट्स घेऊ शकता किंवा अंडर कन्स्ट्रक्शन असताना चांगल्या अपार्टमेंटमध्ये फ्लॅट घेऊ शकता. समजा 25 लाखाला फ्लॅट घ्यायचा आणि पुढच्या 1-2 वर्षामध्ये तो 40-50 लाखाला विकायचा, हे सुद्धा करू शकता. याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला पैसे बनवता येतात. फक्त ओपन प्लॉट घेताना 2-3 गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल की ओपन जे लँड असते तिथे तुम्हाला लगेचच्या लगेच परतावा किंवा रिटर्न काही मिळणार नाहीये, कारण का ते कॅपिटल अप्रिशिएशन असतं, त्याच्यासाठी आपल्याला थांबायला लागतं, वेळ जातो. तर म्हणून ओपन लँड जेव्हा आपण घेणार, तर म्हणजे जे ओपन प्लॉट असतात घेणार, तर ते शहराला लागून आहेत का, MIDC ला लागून आहेत का किंवा कॉलेज का असे कुठे लागून आहेत का की ज्याचं तुम्ही म्हणजे पैसे वाढी सोबतच तुम्ही रेंटल म्हणजेच त्या जागेपासून तुम्हाला रेंट किंवा लीज जनरेट होऊ शकते. तर हा एक तुम्ही विचार डोक्यामध्ये ठेवायला हवा. जसं अग्रिकल्चर शेती म्हणजे अग्रिकल्चर लँड घेतली तर अग्रिकल्चर करून तिथे उत्पन्न काढून तुम्ही पैसे बनवू शकता, त्याचा टॅक्समध्ये पण बेनिफिट होतो. तो एक वेगळा भाग झाला, बरोबर. तर तसंच मी ओपन प्लॉट सोडून मी सांगितलं की तुम्ही फ्लॅट घेऊ शकता, अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट घेऊ शकता किंवा कन्स्ट्रक्टेड फ्लॅट घेऊ शकता आणि रेंटल इन्कम साठी चांगला एक ऑप्शन बनू शकतो. रेंटल इन्कम मध्ये सुद्धा खूप फायदा असतो. जर तुम्ही चांगल्या म्हणजे जसं 1 BHK 2 BHK 3 BHK फ्लॅट बघा, 15-20 हजार 25 हजार 30 हजार म्हणजे डिपेंड करतं की कुठल्या लोकेशनला आपला फ्लॅट आहे, त्याच्यानुसार आपल्याला चांगलं रिटर्न पण मिळतं. आता चौथा ऑप्शन सांगतो. तुम्ही स्वतःची जागा घ्यायची, स्वतः घर कन्स्ट्रक्ट करायचं. समजा तुम्ही 2-3 गुंठे जागा घेतली, त्याच्यामध्ये तुम्ही एक 15-20 फ्लॅट काढले, तर फ्लॅट काढून तुम्ही विकलं तरी तुम्हाला 3 ते 4 पट पैसे राहू शकतात. नसेल तर तुम्ही स्वतः फ्लॅट ठेवून रेंटल इन्कम पण काढू शकता, बरोबर. आता हे समजा 3-4ही ऑप्शन आपल्यासाठी नाही आहेत, तर मग याच्यानंतर जाऊन पुढे काय ऑप्शन असणार आहेत, तर मी सांगितलं की गोल्ड. तर जेवढं आता गोल्डचं बघा, गेल्या 6 महिन्यामध्ये मला वाटतं 40,000 वरून 1 वर्षाचा काढा डेटा, 40 ते 50 हजारापासून तो डायरेक्टली 72-73 हजारला येऊन पोहोचला, बरोबर. तर हे गोल्डची डिमांड कधी न संपणारी आहे. जेवढे पॉप्युलेशन वाढेल तेवढी तुमची गोल्डची डिमांड वाढेल, जेवढे तेव्हार येतील तेवढं गोल्डची डिमांड वाढेल आणि भरपूर लोक आजकाल गोल्डकडे एक चांगला उपयोग हे म्हणून पाहत आहेत. तर येणाऱ्या काळामध्ये गोल्डची डिमांड अजूनही वाढत जाईल, संपणारी नाहीये. म्हणून तुम्ही रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंटचा विचार करत असताना गोल्डमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करू शकता, बरोबर. तर मी जसं पर्याय सांगितले, ओपन लँड, फ्लॅट्स, प्लॉट, अग्रिकल्चरल लँड असेल किंवा कमर्शियल लँड असेल, बरोबर. किंवा तुम्ही कुठे शेड मारून त्याचा शेड रेंटने सुद्धा देऊ शकता किंवा कोणाला जागा तुम्ही बिझनेस करण्यासाठी रेंटने देऊ शकता, कमर्शियल किंवा मॉल वगैरे कुठे, टॉवर वगैरे, राईट. हे सगळे ऑप्शन्स आहेत. आता हे ऑप्शन्स कोणी करायचे त्याच्यावरती सुद्धा मी सांगतो. हे बघा, तुमच्याकडे जर 25-30 लाखाचं कॅपिटल असेल तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. जर तुमच्याकडे 25-30 लाख किंवा 40 लाख कॅपिटल नसेल तर तुमच्यासाठी हे ऑप्शन नाहीयेत. तुम्ही थोडं कॅपिटल असेल, 5 लाख 10 लाख, तर तुम्ही मला वाटतं स्टॉक मार्केटमध्ये जायला पाहिजे, ज्याच्यावरती मी सेपरेट
एक एपिसोड घेऊन येईल की ज्याच्यामध्ये मी फक्त आणि फक्त स्टॉक मार्केट बद्दलच बोलेल. तर तुम्ही स्टॉक मार्केटचा विचार करू शकता जर तुमच्याकडे कमी कॅपिटल असेल तर, आणि पैसे इकट्ठा करून तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. पण जर आपल्याला असं वाटतं की सर नाही मला माझ्याकडे 5 लाखच आहे, 10 लाखच आहेत, पण तरी पण मला रिअल इस्टेटमध्ये इंटरेस्ट आहे, तर तुम्ही 4-5 लोक एकत्रित येऊ शकता की ज्यांचं सेम थॉट प्रोसेस आहे, मेंटॅलिटी आहे. ते सगळे लोक एकत्रित येऊन तुम्ही तुमचं मस्त पैकी आपली एखादा इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटी शोधून तिकडे तुम्ही पैसे टाकू शकता. आता हे जे सांगतो ते काही नवीन नाहीये. जसे मारवाडी, गुजराती ह्या सगळ्या फॅमिलीमधून जे लोक येतात ना, ते महाराष्ट्रामध्ये येऊन ह्या रिअल इस्टेटमध्ये बिझनेस करतात आणि खूप चांगले पैसे पण बनवतात. मोठमोठे बिल्डर जेव्हा प्रोजेक्ट वगैरे घेतात ना, त्याला पण हे छोट्या लोकांकडूनच फंडिंग येते, बरोबर. तर हाच एक तुम्ही मार्ग, म्हणजे हा पण एक मार्ग तुम्ही इथे ठेवू शकता आणि करू शकता. आता तिसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट कोणी करायची, कधी करायची, कशी करायची याच्याबद्दल पण सांगतो. जर आपण नोकरदार असाल तर मी असं नाही म्हणणार की तुम्ही लोन काढून या सगळ्यांमध्ये टाका. पहिली गोष्ट पैसे सेव्ह करा आणि मग त्याच्यानंतरच ह्या गोष्टींमध्ये आपण विचार करायला हवा की आपल्याला म्हणजे खरंच जाण्याची गरज आहे का. हे बघा, रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट करत असताना 2-3 गोष्टीची खबरदारी घेणं खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही 25-30 लाख टाकताय तर तुमची सगळी सेव्हिंग असेल असं सगळी सेव्हिंग तिकडे नका टाकू. का तर लिक्विडिटीचा जो प्रॉब्लेम असतो, म्हणजे तुम्ही इमिडिएटली सेल नाही करू शकत त्या गोष्टीला आणि पैसा रिकव्हर नाही करू शकत. जर तुमच्याकडे समजा 30-40 लाख लिक्विड, 40 लाख लिक्विड आहेत असं समजून घेऊया आपण, तर 40 लाख लिक्विड असतील तर तुम्ही 30 लाख टाकू शकता, 25 टाकू शकता, 20 टाकू शकता, पण पूर्णच्या पूर्णच रिअल इस्टेटमध्ये टाकून पैसा अडकून बसायचं नाहीये. का तर तिकडे लिक्विडिटी नसते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर रिअल इस्टेटचं आपल्याला ज्ञान नसेल, समजा आपण ओपन प्लॉट घेतोय तर तिकडे जागेचे सगळे डॉक्युमेंट 6/12, 7/12, त्याचा रिसर्च रिपोर्ट असेल, ओनरशिप टायटल असेल किंवा आतापर्यंतची त्याची थकबाकी किंवा कुठलीही कॉन्फ्लिक्ट, लिटिगेशन, या सगळ्या गोष्टी चेक करणं खूप महत्वाचं असतं. आणि जर या गोष्टीचं नॉलेज नसेल तरी मी सांगेल की त्यांच्यासाठी रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट नाहीये. पण आपण जर लोकसंख्या वाढ पाहतोय, मी तुम्हाला मी स्टेटमेंट देतोय, तुम्ही जंगलामध्ये आणि स्मशानभूमीमध्ये कुठेही जरी जाऊन जागा घेतली ना तर पुढच्या 10-20 वर्षामध्ये त्या जागेला भाव येणारच आहे. का सर? लोकसंख्या वाढते. 150 करोडवरून आपण 100 आलो, 100 करोडवरून 120, 130, 140, आज आपण 150 करोड लोकसंख्येला जातोय. तर जेवढी लोकसंख्या वाढेल तेवढं कुठलीही जागा असू द्या त्या प्रत्येक जागेला भाव येणार आहे. आणि जर चांगल्या ठिकाणी आपण जागा घेतली आणि गुंतवणूक म्हणून त्याच्याकडे जर पाहिलं तर चांगला परतावा मिळू शकतो. आणि रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट म्हणजे हे खूप चांगली इन्व्हेस्टमेंट असते असं जगातले तज्ज्ञ लोक सुद्धा मानतात. आणि म्हणून जर आपल्याला रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल, काही माहिती हवी असेल, काही कन्सल्टिंग हवी असेल, कुठली इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, जर पुण्यामध्ये स्पेशली तुम्हाला गुंतवणूक करायची असं म्हणजे वाटत असेल तर तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता आणि माझी टीम तुम्हाला सगळं सपोर्ट देईल. तुम्हाला जर एपिसोड आवडलेला असेल, गुंतवणूक का करावी हे कळालेलं असेल तर मला वाटतं तुम्ही आजच आम्हाला कॉल करा आणि पुढची माहिती घ्या. आणि हा एपिसोड आवडलेला असेल तर हा शेअर करायला विसरू नका. आपण परत एका नवीन एपिसोडवरती भेटूयात आणि परत एका चांगल्या विषयावरती अशाच गप्पा मारूयात दिलखुलास. तर चला मित्रांनो, आपण भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.